नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओचा विषय आहे मराठी व्याकरण वर्णमाला। अक्षर म्हणजे शब्दांचा उच्चार करताना ध्वनी आपल्या तोंडावाटे बाहेर पडतात। हे ध्वनी आपण खुणांनी लिहितो, त्यांना आपण अक्षरे म्हणतो। अक्षरांनाच ध्वनिचिन्ह असेही म्हणतात। वर्ण आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात। हे वर्ण एकूण 52 आहेत। वर्ण प्रकार स्वर, स्वरादी आणि व्यंजन असे वर्णाचे एकूण 3 प्रकार आहेत। त्या प्रकारांची पुढे आपण माहिती पाहणार आहोत। स्वर म्हणजे ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात। अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ऐ, ओ, औ, औ असे मराठीत एकूण 14 स्वर आहेत। स्वरांचे प्रकार उच्चार कालावधीनुसार ऱ्हस्व स्वर व दीर्घ स्वर असे स्वरांचे 2 प्रकार पडतात। तर संयुक्त स्वर हा स्वरांचा एक प्रकार आहे। उच्चार स्थानानुसार सजातीय आणि विजातीय स्वर असे स्वरांचे प्रकार आहेत। ऱ्हस्व स्वर ज्या स्वरांचा उच्चार आखूड म्हणजेच ज्यांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात। अ, ई, उ, ऋ, लू हे ऱ्हस्व स्वर आहेत। दीर्घ स्वर ज्या स्वरांचा उच्चार लांबट म्हणजेच ज्यांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात। आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ हे दीर्घ स्वर आहेत। संयुक्त स्वर 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात। ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहेत। सजातीय स्वर एकाच उच्चार स्थानावरून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात। अ, आ, इ, ई, उ, ऊ हे सजातीय स्वर आहेत। विजातीय स्वर भिन्न उच्चार स्थानावरून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात। अ, ई, अ, उ, आ, ए, ई, ओ हे विजातीय स्वर आहेत। स्वरादी ज्यांच्या आधी स्वर आहे असा वर्ण म्हणजे स्वरादी। अनुस्वार अम आणि विसर्ग आ हे 2 स्वरादी आहेत। व्यंजने ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते त्यांना व्यंजने असे म्हणतात। व्यंजनांना स्वरांत तसेच परवर्ण असेही म्हणतात। क पासून ळ पर्यंत एकूण 34 व्यंजने आहेत। व्यंजनांचे प्रकार स्पर्श व्यंजने, अनुनासिक व्यंजने, कठोर व मृदू व्यंजने, अर्धस्वर व्यंजने, उष्मे किंवा घर्षक, महाप्राण व अल्पप्राण व्यंजने हे व्यंजनांचे प्रकार आहेत। आत्तापर्यंत अभ्यासलेल्या वर्णांविषयी थोडक्यात या तक्त्यात माहिती दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।